नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि मुलांना रोजच्या रोज काहीतरी नवीन चटपटीत पदार्थ खावासा वाटतो, म्हणून आज आपण पाणीपुरी ही रेसिपी बघणार आहोत। घरच्या घरी आपण पाणीपुरी करायची आहे, तेही अगदी गाड्यावर मिळते तशीच अगदी चटपटीत। तर आज आपण पाणीपुरी बनवण्यासाठी सर्वात आधी वाटाणा घेतलेला आहे। हा पिवळा वाटाणा घेतलेला आहे मी। आता आपण तो स्वच्छ धुवून घेऊया। एक वाटीभर वाटाणा इथे मी घेतलेला आहे। वाटाणा स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं। वाटाण्याच्या वरती जवळजवळ 2 ते 3 इंच पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे, कारण वाटाणा हा फुलतो भिजल्यानंतर। आता आपण रात्रभर हा असाच भिजत ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी बघूया। आता तुम्ही बघू शकता वाटाणा अगदी चांगला भिजलेला आहे। आता आपण हा शिजवून घेणार आहोत। यासाठी मी कुकर घेणार आहे आणि कुकरमध्ये आपण हा वाटाणा टाकून घेऊया। पाणीपुरीची जी रगडा भाजी असते ना, ती कशी करायची हे आपण बघणार आहोत, त्यामुळे आपण याच्यासाठी वाटाणा वापरलेला आहे। काही जण हरभरे वापरतात, बटाटे वापरतात, काही छोले सुद्धा वापरतात, पण आज आपण इथे पिवळा वाटाणा वापरणार आहे। आता 1 ग्लासभर मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या आपण करून घेऊया। वाटाणा अगदी मऊ शिजवून घेऊया। कुकर गॅसवरती ठेवलेला आहे। वाटाणा शिजेपर्यंत आपण इथे गोड पाणी करायला घेऊया। 1 वाटीभर चिंच घेतलेली आहे। 1 वाटी खजूरही आपण त्याच्यामध्ये टाकूया, म्हणजे 7 ते 8 खजूर घेतलेले आहेत आणि 1 वाटीभर गूळ आपण याच्यामध्ये टाकणार आहे। आता आपण याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकूया आणि हे भांडं आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे उकळून घ्यायचं आहे। जास्त वेळ नाही, 4 ते 5 मिनिटे फक्त आपण हे उकळणार आहोत। आपल्याला चिंच आणि खजूर मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे आणि गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं आहे। आता मी गॅसवरती हे भांडं ठेवलेलं आहे आणि 4 ते 5 मिनिटे आपण हे उकळून घेऊया। 5 मिनिटे झालेली आहेत। आपण हे पाणी उकळून घेतलेलं आहे। यातला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खजूर आणि चिंच अगदी मऊ झालेली आहे। आता आपण हा गॅस बंद करूया आणि हे पाणी आपण आता गाळून घेणार आहोत आणि गरम गरम असतानाच मी हे गाळून घेणार आहे। गरम असतानाच खजूर आणि चिंच चांगली मॅश होणार आहे, त्यामुळे आपण गरम असतानाच हे मिश्रण पुरण चाळतो ना त्या चाळणीवरती टाकून घेऊया। आणि आता मी एक चमचा घेणार आहे। चमच्याच्या साहाय्याने खजूर आणि चिंच आपण मॅश करून घेऊया, म्हणजे त्याचा जो चोथा आहे ना तो खाली पडेल पाण्यामध्ये। पाणी आपण गाळून घेतलेलं आहे। आता खजूर आणि चिंचही मॅश करून त्याचाही चोथा आपण खाली पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी पटपट हे मॅश होतं आहे, कारण अगदी छान मऊ करून घेतलेलं आहे आपण खजूर आणि चिंच। खजूर आणि चिंचेचा संपूर्ण चोथा आपण खाली काढून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि आता चटपटीत असं गोड पाणी तयार झालेलं आहे। किती सोपं आहे बघितलं ना तुम्ही, आणि किती घट्ट दाटसर हे गोड पाणी झालेलं आहे। मस्त गोड आणि आंबट चवीचं हे पाणीपुरीसाठी लागणारं पाणी तयार झालेलं आहे। आता आपण चटपटीत असं तिखट पाणी कसं करायचं तेही बघून घेऊया। यासाठी मी पुदिन्याची एक गड्डी घेतलेली आहे। पुदिन्याची पानं फक्त घेतलेली आहेत, त्याच्या अर्धी कोथिंबीर आणि 1 मिरची घेतलेली आहे। मिरची खूप तिखट आहे म्हणून एकच घेतलेली आहे। आता पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि याला पाणी टाकून अगदी बारीक असं वाटण तयार करून घेऊया। पुदिना आणि कोथिंबीर बारीक करताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावंच लागतं, नाहीतर नुसता पुदिना आणि कोथिंबीर बारीक होत नाही आणि आपण जे पुदिन्याचं पाणी करतो ना ते असं मिळूनही येत नाही। एकीकडे पुदिना एकीकडे पाणी असं होतं, त्यामुळे पाणी टाकून अगदी स्मूथ अशी पेस्ट आपण बनवायची। आता मी मिक्सरमधली जी स्मूथ पेस्ट आहे ना पुदिन्याची ती एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकूया, ते भांडं धुवूया, ते पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करूया, कारण पुदिन्याचं पाणी हे थोडं पातळच असतं, जास्त दाटसर नसतं। अजून 1 ग्लास भरून पाणी आपण याच्यामध्ये टाकूया। मिक्सरचं भांडं धुवून जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि नंतर आपण 1 ग्लासभर पाणी टाकलं। 1.5 ग्लास पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता अर्धा लिंबूही याच्यामध्ये पिळून घेऊया, म्हणजे मस्त चटपटीत चव होईल या पाण्याची। आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर चाट मसाला टाकणार आहे।
त्याचबरोबर थोडीशी जिरे पावडरसुद्धा टाकणार आहे। 1 चमचाभर चाट मसाला आणि चिमूटभर जिरे पावडर मी टाकलेली आहे याच्यामध्ये। जिरे पावडर टाकताना व्हिडिओ स्किप झाला, पण तुम्ही जरूर टाका। आता हे सगळं मिक्स केल्यानंतर पाणीपुरीसाठी लागणारं चटपटीत असं तिखट पाणी तयार झालेलं आहे। आणि तुम्ही कलर बघू शकता, किती सुंदर कलर आलेला आहे। आपण लिंबू टाकलेला आहे याच्यामध्ये, त्यामुळे याला कलर सुंदर आलेला आहे आणि हा कलर शेवटपर्यंत असाच राहतो, अजिबात काळं पडत नाही हे पाणी। आता मी याच्यामध्ये बर्फ टाकून घेते आहे, कारण पाणीपुरी खाताना आहे ना हे तिखट पाणी थंड असेल ना तर अगदी मजा येते, त्यामुळे बर्फ टाकलेला आहे मी। आता गोड पाणी तयार झालेलं आहे, तिखट पाणीसुद्धा तयार झालेलं आहे। आता याच्यासाठी लागणारा रगडा आपण तयार करायचा आहे। आपण वाटाणा शिजवून घेतलेला आहे, वाटाणा शिजेपर्यंत हे दोन्हीही पाणी आपण तयार केलं होतं। आता इकडे वाटाणा आपला शिजला आहे का ते बघून घेऊया। कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी। आता कुकर उघडून बघूया वाटाणा शिजला आहे का। आणि रगड्याचा जो वाटाणा आहे ना तो अगदी मऊ शिजून घ्यायचा, तो अजिबात कच्चा ठेवायचा नाही, तो चांगला शिजवून खायचा, नाहीतर पोट बिघडतं। आणि तुम्ही बघू शकता वाटाणा अगदी मऊ शिजवून घेतलेला आहे मी। आता याला फोडणी देऊया आपण, म्हणजे मस्त चवीचा रगडा तयार होईल। यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चमचाभर मोहरी टाकूया, थोडेसे जिरेसुद्धा टाकूया आणि आता कढीपत्ताही टाकणार आहे मी। ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊया। हिंग टाकल्यानंतर हळद टाकायची आहे याच्यामध्ये, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडरसुद्धा मी टाकणार आहे आणि लाल मिरची पावडरही आपण याच्यामध्ये टाकूया। 1 चमचाभर लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ही फोडणी जळू द्यायची नाही। गॅस आपण कमी ठेवायचा, कारण कोरडे मसाले हे लगेचच जळतात। आणि ही फोडणी छान तडतडली की आपण शिजवलेला वाटाणा याच्यामध्ये टाकायचा। जास्तीचे काहीही मसाले याच्यामध्ये टाकायचे नाहीत, रगडा आहे ना साधा सिंपलच अगदी मस्त लागतो। आता मी पाणी नाही टाकणार याच्यामध्ये, वाटाणा शिजवलेलंच पाणी पुरेसं आहे। चवीनुसार मीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। तुम्ही वाटाणा शिजवून घेतला त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं तर थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करा, पण खूप पातळ रगडा नसावा, असा दाटसरच असावा। आता मी भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकणार आहे आणि 2 ते 3 मिनिटे फक्त आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे की मस्त चवदार असा पाणीपुरीचा रगडा तयार होऊन जाईल। आपण आधी गोड आंबट पाणी केलं, त्यानंतर तिखट पाणीसुद्धा तयार केलं आणि आता रगडासुद्धा तयार झालेला आहे। हा गरमागरम रगडा पुरीमध्ये टाकायचा, त्याच्यावरती थंडगार असं पुदिन्याचं पाणी टाकायचं आणि चटपटीत आंबट गोड असं पाणीही टाकायचं आणि शेव वगैरे तुम्हाला जे आवडेल ते टाकून मस्त अशी पाणीपुरी खायची। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आता पाणीपुरी तयार करूया आणि मस्त याचा आस्वाद घेऊया। तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन।